1 फेब्रुवारी 2025 निरोप समारंभ म्हटलं का कोणीतरी आपल्याला सोडून जाणार आहे आणि त्याला आपण निरोप देणार आहोत। तर हे आमचे पक्षी म्हणतो मी, हे बाहेर गावाहून इकडून तिकडून आलेले विद्यार्थी, स्थानिक विद्यार्थी, हे सर्व पक्षाप्रमाणे आता पूर्ण त्यांचं शिक्षण झाल्यानंतर सोडून जाणार आहे। या सर्व विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आज व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, यामध्ये आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख श्री कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक श्री काकड सर, पर्यवेक्षक श्री गांगोडे सर व आपल्या शालेय प्रशासन अधिकारी श्री गणेश आव्हाड सर व आपले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आज जो कार्यक्रम आहे हा एक प्रकारे दुःखद कार्यक्रम असतो आमच्या दृष्टिकोनातून, कारण तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात आणि परंतु काही विद्यार्थी आपल्याच ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश देऊन इथेच आमच्या समोर असणार आहे। परंतु तुम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंत आमच्या समोर राहिले आणि आमच्या बरोबर आमच्या गोड, कडवट, तुरट आणि तिखट या सगळ्या गोष्टींना तुम्ही सामोरे गेले, तरी सुद्धा आम्हाला तुमच्या कुठल्याही गोड तिखट गोष्टींचा आम्हाला वाईट वाटत नाही, कारण तुम्ही जाणार, दुसरे विद्यार्थी परत येणार, हे विद्यार्थी येणार आणि परत आम्हाला त्यांना त्या प्रकारे शिक्षण द्यावे लागेल। तर आम्हाला फक्त खंत एवढी वाटते, जो चांगला विद्यार्थी आमच्यामधून ज्यावेळेस निघून जातो तर त्याची आम्हाला खंत येते की हा विद्यार्थी खूप छान होता, असं तुम्ही हा जो चांगलेपणाचा दागिना आहे हा सदैव बरोबर ठेवा, जेणेकरून तुम्ही कायमच्या आमच्या स्मरणात राहा। म्हणून आपण ज्यावेळेस 11वी 12वीला समोर असणार आहे तरी तुमची नम्रता, तुमचं शालीनता, तुमचं विनय अतिशय नेमस्त असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला सदैव तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला आमच्या सगळ्या सर्व शिक्षकांच्या वतीने येणारा जो काळ आहे अतिशय यशदायी आणि विकासाचा जावो। तुम्ही अशीच प्रगती 10वीच्या गुणवत्तेमध्ये दाखवा आणि नंतर तुम्हाला 11वी 12वीला अतिशय चांगलेच गुण प्राप्त होतील असा आमचा सदैव आशीर्वाद आहे आणि तुम्ही कुठेतरी एक मोठ्या पदावर असावे आणि तेव्हा आमचं ते तुम्हाला शिकवण्याचा, तुम्हाला घडवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला असं मी समजतो आणि मी माझे